काल वडील शेतामध्ये गेल्यानंतर हिरीच्या कडूने हरीण 2-3 हरीण पळालेले दिसत होते. त्यांनी काय झाले, हिरीच्या कडूने हरीण कधी जे तेवढ्या जवळ येत नाही कसं काय बघायला गेले तर पाण्याच्या कडेला एक पिल्लू हरणाचं पाडस कटाड्यावर उभारून ओरडत होतं. त्यांनी बघितलं आणि मग लगेच शेतमालकाला फोन केला, अप्पू पाटील यांना. आणि त्यांनी त्यांच्यानंतर मग त्यांनी WCHचे अधिकाऱ्यांना काहीतरी फोन केला आणि मी सगळ्यांनी म्हणून हिरीच्या कडेच्या काटाड्या ते तोडून स्वच्छ करून मग दुर्यसायांनी हिरीत उतरलो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते सारखं उडून पाण्यात पडत होतं. आणि मग ते पाण्यात जाऊन त्याला पकडलं त्यांनी आणि बाहेर काढलं. त्याला थोडं लिंबू पाणी पाजलं, घाबरलं होतं. लिंबू पाणी पाजलं की ते ओरडलेला आवाज गेला, ते उसातून त्याची आई पळत आली बरं मादी जवळ आमच्या आली. आम्ही जवळ आली की लगेच त्याला मग त्या मागं सोडून दिलं, लगेच ते त्या मादीसोबत गेलं लगेच तिकडे. संख्या भरपूर आहे आमच्या इथं. हरणाची जवळजवळ 30-35 हरणाचा कळप मोठा शेतात असते सारखं. पण ती कसं पिलून पडलं रात्रीच्या टायमाला काय आता अंधारात गवताचे अंदाज आला नसेल किंवा कुत्रं मागं लागला असेल पडलं, पण ती कडनी कटाडा होता मग ती वाचलं, पाण्यातून बाहेर जाऊन थांबलं होतं ते. शेतकऱ्यांना काय आव्हान करायला नाही असं काय असं झालं तर घटनास्थळी लगेच शेतकऱ्यांनी असं बाबा अधिकाऱ्यांना कोणाला तर बोलवून किंवा एकमेकांच्या सहकार्याने काढून त्याला त्या ह्याच्यात सोडलं पाहिजे असं.